उन्नती प्रत्येकाला हवी आहे. एखाद्या ठिकाणी तुम्ही काम करता, तुम्हाला वाटतं की माझे प्रमोशन व्हायला पाहिजे, उन्नती व्हायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत मनुष्याला वाटतं. लेकरं शाळेत जातात, त्यांना वाटतं की मी आज ह्या वर्गात आहे, मी परत पास होऊन पुढच्या वर्गात गेलो पाहिजे. उन्नती सगळ्यांना प्रिय आहे. मनुष्यच असा आहे की तो उन्नती प्रिय आहे. कुणी प्रार्थना करत नाही की देवा ह्या वर्षी मला नापास कर, या वर्षी माझं आर्थिक नुकसान होऊ दे, माझं सगळं असं वाईट होऊ दे वगैरे. कोणी असं प्रार्थना करत नाही. सगळ्यांना उन्नती मिळायला पाहिजे, तर माझी वाढ व्हावी, माझी उन्नती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं. मग आता ही जगातली जी उन्नती आहे, म्हणजे तुम्हाला कुठलीही गोष्ट, एखाद्याचं लग्न होणं, लेकरं होणं, किंवा घरदार मिळणं, गाडी मिळणं, पैसा मिळणं, धन संपत्ती, दागिने, वेगवेगळ्या गोष्टी जगामध्ये आहेत. त्या प्राप्त केल्यानंतर त्याला जगाच्या दृष्टीने उन्नती म्हणतात. परंतु देवाच्या नजरेत त्या गोष्टी शून्यवत आहेत. किती लोक आमेन म्हणणार आहेत? देवाच्या नजरेत आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य जास्त दिलंय. आणि जे लोक आत्मिक जीवनात प्रबळ आहेत, ह्या जगाच्या गोष्टी त्यांच्या पायाजवळ येतात. याकोब बापाशी खोटं बोलला आशीर्वाद मिळवण्यासाठी. लबाडी करून आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न केला. तोच याकोब पुढे जाऊन एका पवित्र पुरुषाशी झोंबी करतो, सोडणार नाही तुला जोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद देणार नाही. याकोब त्याच्या जीवनात आशीर्वाद शोधत राहतो आणि आशीर्वाद प्राप्त करतो. अनेक कष्ट, लबाडी झालं, झोंबी झालं, त्याला काय काय करायचंय, भावापासून पळ, परत भावाची समेट कर, परत एक 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 गोष्टी चढ उताराच्या त्याच्या जीवनामध्ये आहेत. आणि त्याचा पूर्ण कल मला आशीर्वाद पाहिजे, मला उन्नती पाहिजे ह्याच्याकडे. नवीन करार वाचणाऱ्या लोकांशी मी बोलत आहे की संत पाऊलाने एकदा पण प्रार्थना केली नाही देवा मला आशीर्वाद दे. त्याचं कारण एकच आहे. संत पाऊल म्हणतो आता मी जगत नाही, माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. ज्याच्यामध्ये ख्रिस्त जगतो त्याला म्हणायची गरज नाही की हे देवा मला आशीर्वाद दे, कारण आशीर्वाद ऑलरेडी त्याच्यामध्ये वस्ती करत आहेत. आणि ज्याला ख्रिस्त लाभलाय, आशीर्वाद त्याच्याकडे धावत येतात. ज्याला येशू मिळालाय, त्याच्या जीवनाकडे जगातली सगळी बरकत धावत येते. तुम्ही न मागता बरकत तुमच्या जीवनाकडे येईल. तुम्ही न मागता आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील. का? कारण की त्या परात्पर देवाला तुम्ही निजधाम केलं आहे. त्या परात्पर देवाला तुम्ही स्वीकारलं आहे आणि त्या परमेश्वराची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद घेऊन येणारी आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आत्मिक उन्नतीची आपल्याला गरज आहे, खूप महत्त्वाची गरज. कारण की एक जगात तर पक्की गोष्ट आहे की जे लोक फक्त आशीर्वादांच्या मागं धावतात, मला आशीर्वाद पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, ते आशीर्वाद पुढे धावत राहतात. हे आयुष्यभर त्या गोष्टींच्या मागं धावतात पण मिळत नाहीत. फक्त येशूला जीवनात तुमच्या असल्याने, फक्त परमेश्वराला जीवनात पहिलं स्थान दिल्याने तुमच्या जीवनातले सगळे आशीर्वादाचे मार्ग मोकळे होतील. आणि म्हणून आम्हाला आत्मिक गोष्टींकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आमेन. पैसा देव असू शकत नाही प्रियांनो. पैसा देव असू शकत नाही. का मी म्हणतो? कारण की जर पैसा सर्व काही असतं तर जे पैशावाले लोक आहेत ते कधीच मेले नसते. जगातल्या कुठल्याही गोष्टी असोत, जगातल्या सगळ्या भौतिक गोष्टींवर जेव्हा तुम्ही निर्भर राहता आणि त्यांना महत्त्व देता, त्या गोष्टींनी तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त नाही होत. जगिक गोष्टींच्या द्वारे तुम्हाला त्या आध्यात्मिक गोष्टीकडे, त्या परमेश्वराकडे वळण्याची गरज आहे. वाईट जीवनक्रम सोडून खऱ्या जीवनामध्ये चालण्याची गरज आहे. आणि म्हणून या आध्यात्मिक जीवनामध्ये वाढ का होत नाही याची बरीचशी कारणं आहेत. काही काही लोकांच्या जीवनामध्ये गुप्त पातकं लपलेली असतात. गुप्त पातकं म्हणजे काय? जीवन फक्त जगाला दिखाव्याचं असतं, फक्त जगाला दाखवण्यासाठी की बघा मी किती पवित्र आहे. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की काही लोकांच्या जीवनात पाप असतं. आणि कोणतं पाप? गुप्त पाप असतं. जगाला दाखवायचं मी पवित्र आहे, पण काहीतरी गोष्ट असते की त्या माणसाला फक्त माहिती आहे आणि देवाला माहिती आहे.
जगाला कळतच नाही की नक्की हा पवित्र आहे की अपवित्र आहे, आणि त्याला वाटतं की काय नाही होत, जाऊ दे, प्रभू दयाळू आहे, तुझ्याकडून चिन्ह चमत्कार घडतील. ऐकतंय तुम्ही? समजून घ्या, एक व्यक्ती पापात आहे पण तरी त्याच्याद्वारे देवाचं अद्भुत काम घडेल का? घडेल. कारण तुम्ही किती चांगलेत हे देव बघत नाही, तो चांगला आहे म्हणून तो कार्य करतो. तुम्ही खूप धार्मिक आहेत म्हणून देवाचं महान काम होत नाही, तुम्ही येशूचं नाव घेतलंय म्हणून महान काम होतं. आणि त्याच्यामुळं त्या व्यक्तीला असं वाटत राहतं काय नाही, प्रार्थना केली तरी चालतं आणि पाप केलं तरी चालतं. पण एक दिवस असं येईल की प्रभू येईल, तेव्हा हे सगळे प्रभूजी प्रभूजी म्हणणारे जालन्यातच राहतील. पण ज्यांनी खऱ्या अर्थाने देवाला जीवन दिलंय, ज्यांचं गुप्त रीतीने पण जीवन प्रभूला समर्पित आहे, ते ख्रिस्ताबरोबर मेघावरती घेतले जातील, ते उचलले जातील. आणि त्या दिवशी कळेल खरे कोण आणि लबाड कोण. तो दिवस फार महत्वाचा असणार आहे. मग ते गुप्त पातक काय असेल, कुठली गोष्ट असू शकते, प्रत्येकासाठी काहीतरी वेगळं असेल. राग असेल, चिडचिड असेल, व्यसन असेल. आजकाल मोबाईलचं व्यसन लागलंय लोकांना. भर सभेत उठून मोबाईल घेऊन बाहेर जातात. म्हणजे देवाच्या बोलण्यापेक्षा त्यांचा आलेला फोन जास्त महत्वाचा आहे. जालन्यात घडतं की मला माहित नाही, जालन्याचे लोक तर पवित्र आहेत, आमच्या इकडं असं घडतं. चर्चमध्ये मोबाईलवरती व्हॉट्सअप बघ, हे कर ते कर ते कर, संदेशाकडे वचनाकडे लक्ष नाही. कुठल्या तरी अशा बंधनात लोक अडकलेले असतात की त्या बंधनामुळे आत्मिक वाढ होत नाही, आणि ते बंधनं माणसाला देवापासून दूर करतात. काही लोकांचे विचार नकारात्मक असतात. नकारात्मक विचार म्हणजे नेहमी स्वतःबद्दल वाईट बोलत राहायचं. माझं कधी चांगलं होणार नाही, मी काही जास्त शिकलेला नाही, मी काही दिसायला असा नाही, मला काही मराठी नीट येत नाही, मला काही नीट इंग्लिश येत नाही, मला काही असं नाही. अरे, मासेमारांना घेऊन देवाने माझ्या माणसं धरणारा केलेला आहे. हालेलुया. शून्याला किंमत नाही, मी मान्य करतो. पण ज्या वेळेस तो अंक बनून आमच्या जवळ उभा राहतो, शून्याला सुद्धा किंमत प्राप्त होते. प्रियांनो, असा तो आमचा देव आहे. स्वतःच्या विचारांवरती अवलंबून राहू नका. नकारात्मक विचार बऱ्याच गोष्टींना बिघडवतात. नकारात्मक विचार म्हणजे नेहमी वाईट बोलत राहणं, चुकीचं बोलत राहणं. प्रवासाला निघाले की आज काहीतरी होणार आहे वाटतं. अरे, देवांचा देव तुझ्या बरोबर आहे, राजांचा राजा तुझ्या बरोबर आहे, परात्पर परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. एकदा एक जण आला माझ्याकडे, म्हणे पास्टर तुमच्यावर कोणीतरी काहीतरी केलंय, मूठ पाठवली. म्हणलं बूट मारतो मी त्याला, कशाला एंटरटेन करायचंय. देवाच्या प्रिय लोकांना मी म्हणत नाही दुष्टात्म्याची शक्ती किंवा ह्या वाईट अंधारी सत्ता जगात नाहीत, मी म्हणतो आहेत. पण माझ्या देवाचा प्रकाश मोठा आहे, माझ्या देवाचा प्रकाश महान आहे, आणि त्या वाईट गोष्टी तुमच्या जीवनाकडे येऊ शकत नाहीत. गुप्त पाप असू शकतं, नकारात्मक विचार असू शकतात, कंटाळा असू शकतो. आजकालची तरुण लेकरं पहाटे 11 आणि 12 वाजता उठतात. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो, प्रभू तुम्हाला शक्ती देवो. काही लोक चर्चला जात नाहीत. माझा प्रभू सगळीकडे आहे, मला तो घरात सुद्धा भेटेन, मी नाही जाणार चर्चमध्ये, प्रभू सर्वव्यापी आहे. मला ना चीड आहे त्या लोकांची. नोहाच्या काळी जलप्रलय आला. साधा सोपा प्रश्न आहे तुम्हाला, जे तारवाच्या आत होते ते वाचले की जे बाहेर होते ते वाचले? या शेवटच्या दिवसात पण जे मंडळीत आहेत ना तेच लोक वाचतील. जे म्हणतात मी मंडळीचा भाग नाही, तू जालन्यात थांब, तू इथंच थांब. ज्यांना स्वर्ग राज्याची आस आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला येण्याकरिता जे लोक उत्साहाने तयारी करत आहेत ते लोक धन्य आहेत, ते आशीर्वादित आहेत. काहीतरी अडखळण असतं, ते अडखळण दूर जर झालं तर आमची आध्यात्मिक वाढ होते, आम्हाला उन्नती मिळते. पैलवान ज्या वेळेस घरातच बसला, जिमला गेलाच नाही, पैलवान होईल का तो? काडी पैलवान होईल.
पैलवान नाही होणार. त्याला सकस आहार घ्यावा लागेल. जर त्याने सकस आहार नाही घेतला, नीटनेटकं स्वतःच्या शरीराला नाही जपलं, जर त्याने चांगली जिम नाही केली, व्यवस्थित शरीराची काळजी नाही घेतली, कसला पैलवान? कुणी येऊन धोपटून जाईल त्याला. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलंय, मला हा विषय कठीण वाटतो मी नाही अभ्यास करणार, तो विषय कठीण वाटतो मी नाही अभ्यास करणार. त्याने जर परिश्रमच केले नाहीत, इंजिनियर नाही होणार. आणि जर काही खोटं काम करून, म्हणजे काही कॉप्या बिप्या करून पास झाला, ब्रिज पडतील, सगळे बिल्डिंगी कोसळतील, कारण हा कॉप्या करून इंजिनियर झालाय. कॉप्या करून डॉक्टर झाला तर लोक चांगले हॉस्पिटलला येतील, मुर्दे बाहेर घेऊन जावे लागतील. काय उपयोग झाला? देवाच्या प्रिय लोकांनो, देवाबरोबर आमची संगती फार महत्वाची आहे. जर आपल्याला माहित आहे की आता ही लेकरं सुंदर वाद्य काम करत होती, असं नाही की आज पहाटे त्यांच्या मनात आलं चला आपण आजपासून वाजवायला सुरुवात करू, नाही, त्यांना ते एक एक बीट शिकावी लागली, एक एक वाद्य त्यांना शिकावं लागलं आणि हळूहळू जाऊन ते त्याच्यात पारंगत झाले. तसंच देवाच्या राज्यात उन्नतीसाठी आम्हाला काही गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. समजलं सगळ्यांना? नाही? प्रभू तुम्हाला आशीर्वादित कर. लूक याचा 13वा अध्याय 6 ते 9 वचन. त्याने हा दाखला सांगितला, कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते. एक मालक होता आणि त्याचा एक द्राक्षमळा होता आणि त्या द्राक्षमळ्यामध्ये एक अंजिराचं झाड त्याने लावलं होतं. मळा द्राक्षाचा आहे, पण त्याच्यात एक झाड आहे की जे अंजिराचं आहे. मूळ जे उत्पन्न आहे ते द्राक्षाचं आहे, मुख्य उत्पन्न द्राक्षाचं आहे, पण त्याच्यामध्ये त्याने एक झाड लावलेलं आहे की जे अंजिराचं आहे. त्यावर तो फळ पाहण्यास आला. मालक आला फळ बघण्यासाठी, परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा गेली 3 वर्ष मी ह्या अंजिरावर फळ पाहण्यास येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. मालकाने झाड कशासाठी लावलंय? अंजिराचं फळ मिळण्यासाठी. प्रत्येक गोष्टीचा उद्देश असतो. परमेश्वर कधीच टाइमपास करत नाही. किती लोकांना आमेन म्हणता येईल या गोष्टीला? काही लोकांना विचारलं ना, का रे बाबा, काय कसं काय इकडं आला? काय नाही, सहज असंच. हे मोबाईल मध्ये काय खेळतोय तू? काय नाही, गेम खेळतोय. त्यांनी काय फायदा आहे का? नाही, काय नाही. त्याच्यासाठी एक वाक्य सांगतो, तू असाच आलास आणि तू असाच जाशील. तुझ्या जीवनाला काय अर्थ नाही तुझ्या जगण्याला, कारण तू असाच आलास आणि असाच जगलास आणि असाच मरशील. कुणी तुझ्या आठवणही काढणार नाही. देव कधीच टाइमपास करत नाही, सहज काहीच काम करत नाही. तो मालक परमेश्वर आहे प्रियांनो. अंजिराचं झाड त्याने लावलंय, त्याची अपेक्षा आहे की त्याच्यावरती फळ असावं. पण 3 वर्ष कंटिन्यू हा मालक येतो, बघतो फळ आलंय का? नाही. सीझन आलाय, अरे चला जाऊन बघू, फळ आलंय का? नाही. सलग 3 वर्ष तो त्या ठिकाणी येतो, त्याला फळच सापडत नाही. आणि ज्यावेळेस फळ येत नाही, त्याने माळ्याला काय सांगितलं? ते तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी का अडवावी. तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, एवढे वर्ष असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालीन, मग पुढील वर्षी त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे. देव वाट बघतो प्रियांनो. देव वाट पाहतो की कधी आम्ही चांगल्या रीतीनं देवाला संतुष्ट करणारं जीवन जगू. आम्ही स्वतःला आनंदी करण्यासाठी खूप गोष्टी करतो. मला हे आवडतं मी केलं, मला ते आवडतं मी केलं. स्वतःच्या इच्छेसाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो, पण येशू ख्रिस्तासारखी प्रार्थना करणारे लोक कमी आहेत. हे बापा, हा प्याला होईल तर टळून जाऊ दे, पण माझ्या नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आमेन, हालेलुया. आज आम्ही त्या देवाची इच्छा समजणं गरजेचं आहे. आणि जर आम्हाला आध्यात्मिक वाढ होणं गरजेचं आहे, ज्यांनी आध्यात्मिक रीतीनं फळं देण्यास सुरुवात केलेली आहे, ते झाड देवाला प्रिय आहे, ते लोक देवाला प्रिय आहेत. मग जर आमचं जीवन फलदायी नाही,
जर आमच्या जीवनाचा देवाच्या गौरवासाठी वापर नाही, जर आमच्या मुखातून देवाची स्तुती निघत नाही, जर आम्ही मंडळीमध्ये कुठल्या कामामध्ये सहभागी नाही, जर देवाच्या राज्यात आमचा उपयोग नाही, तर आम्ही निष्फळ त्या झाडासारखे आहोत. आमची उन्नती थांबलेली आहे. आम्हाला फलदायी जीवन येणं म्हणजे आमचं जीवन देवाच्या गौरवासाठी वापरलं जाणं आहे. मग ते फळ देण्यासाठी काय करावं लागेल? माळ्याने सांगितलं, मी खत घालतो, खड्डा खणतो, व्यवस्थित त्याची निगा राखतो, 1 वर्ष वाट बघूया. देवाच्या प्रिय लोकांनो, देव शांत रीतीने वाट पाहत राहतो. आज सुधरेल, मग सुधरेल, मग सुधरेल, मग सुधरेल. मीटिंग होत राहतात. हे पास्टर आले, ते पास्टर आले. चर्चमध्ये पाळकांनी खूप आज सामर्थ्यवान संदेश दिला, खूप भारी बोलले. काय संदेश दिला ते माहीत नाही, पण भारी संदेश होता. जीवनात त्याचा उपयोग केला नाही, पण फक्त संदेश चांगला होता बस. देवाच्या प्रिय संतगणांनो, या ठिकाणी हे निष्फळ अंजिराच्या झाडावरून येशूने दाखला दिलेला आहे की त्या झाडाला एक वेळ देण्यात आली. आज देवाने आपल्याला वेळ दिलेली आहे की आम्ही आज तरी फलदायी बनावं, आज तरी आमचं जीवन आम्ही परिवर्तित करून आमचं जीवन देवाच्या सानिध्यात आम्ही समर्पित करावं. देवाच्या प्रिय लोकांनो, कधी कधी जगातले जे मोह आहेत त्या मोहांमुळे माणसाची आत्मिक वाढ होत नाही. वाचू आपण मार्क याचा 4था अध्याय 18 ते 19 वचनं. काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून घेतात. वचन ऐकून फक्त वचन ऐकून घेतात व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते. कुणी व्यक्ती पेरायला निघाला, काही बी वाटेवर पडलं, कुणी खाल्लं? पाखरांनी खाऊन टाकलं. सैतानाला उपमा दिली आहे पाखरांची बायबलमध्ये. सैतान येऊन ते बीज चोरून घेऊन गेला. म्हणजे ना, कधी कधी असं होतं, एखाद्यासाठी खूप सिरियस व्यक्ती ICU मध्ये, डॉक्टरने सांगितलं सर्जरी होणार आहे, तुझं आता काहीतरी खरं नाही, गॅरंटी नाही, तू जाशील विशील, हे ते सांगतात. आणि मग ते लोक काय करतात, जे सिरियस आहेत ते चर्चमध्ये निरोप पाठवतात, पाळक साहेबांना सांगा प्रार्थना करा, मंडळीला सांगा प्रार्थना करा. अख्खं चर्च प्रार्थना करतं, पाळक साहेब प्रार्थना करतात. आणि जे डॉक्टर म्हणतात की आता काहीच होणार नाही, याची काही गॅरंटी नाही, तरी ते ऑपरेशन करतात. आणि मंडळीच्या प्रार्थना परमेश्वर ऐकतो, पाळकांच्या प्रार्थना देव ऐकतो आणि त्या व्यक्तीला नवीन जीवन देतो. आमेन. मग तो व्यक्ती बरा होऊन चर्चमध्ये येतो. मग त्याला पाळक साहेब म्हणतात साक्ष द्या. तो म्हणतो असे डॉक्टर भेटले अख्ख्या जालन्यातले 1 नंबर डॉक्टर. असा डॉक्टरच नाही महाराष्ट्रात नाही, जगात नाही, कुठंच नाही, 1 नंबर डॉक्टर. मी तर त्यांना म्हटलो डॉक्टर तुमचे पाय धरू का, तुम्ही देव आहेत, देव. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचं गौरव मनुष्याला जाता कामा नये. डॉक्टरही देवावरती अवलंबून आहेत. हालेलुया. त्यांच्या हातांना यश देणारं कोण आहे? साक्षात परमेश्वर आहे. त्यांच्याद्वारे देव काम करतो. पण जे देवाचं गौरव आहे ते आम्ही देवाला देणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. या ठिकाणी असं होतं की ते बीज पेरलं जातं आणि सैतान माणसाला कन्फ्यूज करून टाकतो. हे प्रार्थनेने झालंय की ते काम माझ्या वकिलांनी केलंय, हे प्रार्थनेने झालंय की त्या ब्रदरच्या मदतीने झालंय, हे प्रेयरमुळे झालंय, हे देवानेच केलंय की हे. ते बीज जे होतं ना ते सैतानाने चोरून नेलं आणि त्याच्यामुळं कितीतरी लोकांची आध्यात्मिक वाढ खुंटली. काही लोकांची मनं खडकासारखी कठीण आहेत. त्यांच्यासमोर तुम्ही किती आटापिटा करा, इकडं तुम्ही ओरडून सांगा येशूने मेलेला लाजराला जिवंत केलं, तो म्हणतो ओके नो प्रॉब्लेम, उठवला असेल. जसं काय ह्याचं रोजचं काम आहे, सकाळी उठून हा मुर्देच उठवत निघतो आणि येशूने उठवलं तर काय झालं त्याच्यामध्ये. कॅज्युअली घेतात काही लोक. प्रभूच्या सामर्थ्याला काहीतरी समजतात. एकदम कठीण मन, फारो सारखं. ते मन सैतानाने कठीण केल्यामुळे वचन त्याच्यात जात नाही प्रियानो, त्या अंतःकरणामध्ये. म्हणून येशूने सांगितलंय बालकासारखे व्हा.
लहान लेकरं जेवत नसले तुम्ही म्हणता ना, हॉस्टेलला टाकू का तुला, गाडी आली आहे बाहेर, उचलू का तुला. ते पटापट चपाती जात नसली तरी तोंडात कोंबतो, असं एकदम तोंड फुगून बसतो, खातो खातो खातो, मला पाठवू नका. त्याला लेकराला माहित नाही तुम्ही गंमत करताय, त्यांनी खावं म्हणून. इतकं सरळ साधं जीवन आमचं असलं पाहिजे. परमेश्वराच्या बद्दल आम्ही ज्यावेळेस गोष्टी बोलतो किंवा त्याचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो त्यावेळेस आमचं मन लेकरासारखं कोमल पाहिजे. एकदम लगेच गोष्टी आम्हाला दैवी गोष्टी ग्रास्प करता आल्या पाहिजेत. त्याच्यात आमची आध्यात्मिक वाढ आहे. खडकासारखं मन करून त्याच्यामध्ये नाही वाढणार आहे. मग काटेरी झुडपात काही बीज पडलं, मग जे काटेरी झुडपात बीज पडलं त्याच्याबद्दल हे देवाचं वचन आहे की जे काटेरी झुडपामध्ये पडलं, झुडपांनी त्याची वाढच खुंटवली. मग समाजात असं आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये खूप गोष्टी पाहायला मिळतात. चर्चला रेग्युलर जातील, उपास रेग्युलर करतील, दान धर्म करतील, नाताळ आलं की नवीन कपडे घेतील, सगळ्या गोष्टी एकदम एक छान अशा जीवनशैलीने जगतील. पण एक दिवशी अचानक संकट आलं का डायरेक्ट थरथर थरथर थरथर, हे प्रभू आता माझं काय होणार. संसाराची चिंता, हप्ते कसे भरू, घर भाडं कसं द्यावं, कर्ज झालं डोक्यावरती, मी काय करू, माझं वय पुढे चाललंय, मी कसं काय करणार आहे. तू सगळं सोड रे, तू फक्त येशूचं नाव एकदा घेऊन बघ, बस तुझ्या समस्या तुझ्या जीवनातून निघून जातील. परमेश्वर एक असीम सामर्थ्य देणारा देव आहे. तुम्हाला वाटलं ना काटेरी झुडपात आज बीज पडले, ते काटे कुसळे मला वाढू देत नाहीयेत, संसाराची चिंता, प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह आणि अनेक गोष्टीचा लोभ, या गोष्टींमुळं आध्यात्मिक वाढ होत नाहीये. कितीतरी सेवकांची मधल्यामध्ये घुटमळ होती, घर सांभाळू का मंडळी सांभाळू. तू मंडळी सांभाळ, देव तुझं घर सांभाळेल. प्राधान्य देवाच्या कार्याला द्या, प्रभूसाठी समर्पित व्हा, त्याने तुमची वाढ आणि उन्नती आहे. या ठिकाणी या पेरणाऱ्याच्या दृष्टांतामधून आपण स्पष्ट रीतीने समजून घेत आहोत की ज्या गोष्टी आमच्यासाठी अडचणीच्या, अडखळण्याच्या आहेत, त्या गोष्टी आज जीवनातून दूर जाणं गरजेचं आहे. मार्ग मोकळे झालेच पाहिजेत आज. आमेन, हालेलुया. आज आम्हाला प्रभूचा आशीर्वाद मिळालाच पाहिजे, आमचे बंधनं तुटलेच पाहिजेत, आम्ही त्या अडचणीतून बाहेर आलोच पाहिजे. जर येशू नाही करत तर कुणी, जगातला माणूस तुमच्या मदतीला येणार नाही. तुमचा परमेश्वरच तुमचा पाठीराखा आहे आणि तोच आज तुमची परिस्थिती बदलणार आहे. स्तोत्र पहिला अध्याय 1 ते 3 वचनात सांगितलंय धार्मिक पुरुष कसा असतो, नीतिमान पुरुष कसा आहे. तो अशा झाडासारखा आहे, तो हंगामी फळ देतो. आणि ते झाड कुठं लावलेलं आहे, पाण्याच्या प्रवाहाजवळ. प्रवाहापासून दूर जाऊ नका, पाण्याच्या प्रवाहाच्या जवळ राहा. जर तुम्हाला फलदायी बनायचे, जर तुम्हाला आशीर्वादित जीवन जगायचं आहे. बोलो येशू मसीह की. काही गोष्टी, आता मी ही सगळी प्रस्तावना होती, समजलं असेल तुम्हाला, नाही समजलंय. खूप साधं बोलतोय मी, एकदम सिंपल, एकदम बेसिक चाललेलं आहे. देवाने मला दाखवलं लोक अडचणीत आहेत आणि आज त्यांच्या अडचणीचा शेवटचा दिवस आहे. मग त्या अडचणीतून बाहेर येण्यासाठी एक वचन देवाने मला दिलं, जे काही सांगितलंय की कशामुळे आमच्या आध्यात्मिक वाढ होत नाही. जगातले आम्हाला सगळे आशीर्वाद पाहिजे, सगळे येणार आपल्याकडं, पण ते येण्यासाठी आधी आम्हाला आत्मिक रीतीनं प्रबळ व्हायचंय, आत्मिक रीतीनं स्ट्रॉंग व्हायचंय. मग त्या आत्मिक रीतीनं स्ट्रॉंग होण्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्यात पहिली, जे लिहित आहेत त्यांनी लिहूनच घ्या आज. सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्या परमेश्वराला ओळखा. सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्या परमेश्वराला ओळखा. परमेश्वर काय आहे, ज्याची तुम्ही आराधना करता, तो परमेश्वर काय आहे त्याला ओळखा. हा देव कोण आहे, हा परमेश्वर काय आहे, त्या परात्पर देवाची आधी ओळख करून घ्या. तुम्ही कोणाकडे आलेले आहात. रस्त्यावरती एक भिकारी चाललाय भीक मागत मागत, आणि त्या ठिकाणी जर एखादं सुंदर असं घर आहे, खूप मोठा बंगला आहे,
आणि एकदम छान कपडे घातलेला एक धनवान व्यक्ती तिथं दारात उभा आहे, आणि त्याच घराच्या बाजूला आणखीन एक दुसरा भिकारी आहे. हा गरीब माणूस जर त्याला काही मागायचे तर तो कोणाला मागेल? दुसऱ्या भिकाऱ्याला की श्रीमंत माणसाला? ज्याच्याकडे आहे त्यालाच मागितलं पाहिजे. तुम्हाला पटते का नाही पटत आहे? हा परमेश्वर संपूर्ण विश्वाचा निर्माण करता देव आहे. त्याने म्हटलंय की तू राष्ट्र वतना दाखल माग, मी तुला ते देईन. हालेलुया. परमेश्वर तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करणारा देव आहे. प्रत्येक गरजा. बाळाचा जन्म होतो. जन्म झाल्यानंतर बाळाच्या पोटामध्ये एक दोरी असते. काय म्हणतात त्याला? माहिती आहे तुम्हाला? जालन्याच्या बाळांना पण असते. क्या बात आहे. नाळ असते. ती नाळ आहे ना, आई बरोबर त्या बाळाला जोडते. आईच्या पोटात बाळ असलं ना की तिथं एकदम अंधार असतो. त्या बाळाला भीती नाही. मम्मी मला भीती वाटते, इथं मला अंधार आहे. त्या बाळाला काहीच घेणं नाही. त्याला काही वाटत नाही. त्याला माहिती आहे माझी मम्मी मला सांभाळते, माझी आई आहे ना, बस ती माझी काळजी घेणार. बाळाचा पूर्ण विश्वास आईवरती. आणि आई तिला आवडणाऱ्या गोष्टीचा त्याग करते. नको माझ्या बाळाला त्रास होईल, ती काळजी घेते. आता ही जी नाळ आहे आई आणि बाळामध्ये जोडण्याचं जे कनेक्शन आहे, ती कशासाठी ठेवली आहे? आई जे काही खाईल त्याचं पोषण त्या नाळेतून त्या बाळाला मिळेल. हालेलुया. बाळाची वाढ होत जाते. त्या नाळेमधून बाळाला पोषण मिळत जातं, बाळाची वाढ होते, मग बाळाचा जन्म होतो. मग डॉक्टर लोक पहिलं उद्घाटन करून टाकतात. खचा माँ अलग बच्चा अलग. हालेलुया. माँ अलग बच्चा अलग. देवाच्या प्रिय लोकांना मी तुम्हाला हे सांगायला आलोय, ज्या दिवशी तुमची नाळ तुमच्या आई बरोबर तुटली, तुमची नाळ तुमच्या देवाबरोबर जोडलेली आहे. तुमच्या परमेश्वराबरोबर देवबापाने तुम्हाला जोडून घेतलेलं आहे. आता तुमचं पोषण तुमचा देव करणार आहे. त्या परात्पर देवाला हाक मारून तर बघा, ओळखा तो कोण आहे. तो इतका सामर्थ्यवान आहे. आकाश, पृथ्वी, ग्रह, चंद्र, तारे, सूर्य सगळे देवाने बनवलेले. प्रत्येक गोष्ट परमेश्वराने निर्माण केलेली आहे. त्याच्या तळ हातावरती जलाशय मावतात. हे जेवढे समुद्र आहेत ना, बायबल सांगतं की त्या परमेश्वराच्या तळ हातांवरती ते समुद्र मावतात. इतका तो मोठा, इतका बलशाली, एवढा सामर्थ्यवान देव आहे. त्या देवाला ओळखा. योहान 4 अध्याय आणि 24 वचन काय सांगतं आपल्याला? योहान 4:24. देव आत्मा आहे. देव काय आहे? देव शरीर नाहीये. देव शरीर नाहीये. म्हणजे तुम्ही आणि मी जसे शरीर आहोत, मातीतून आलो, आणि या मातीबद्दल देवाने सांगितलं, मातीतून आलास मातीला जाशील. मनुष्य वेगळा आहे, देव वेगळा आहे. मानव ही देवाची निर्मिती आहे. मग तो परात्पर परमेश्वर तो आत्मा आहे. बायबल सांगतं देव आत्मा आहे. त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. आत्म्याने व खरेपणाने. देव आत्मा आहे. आणि त्या परमेश्वराला कसलेही सीमा नाहीत प्रियानो. देवाला आधी ओळखा. पहिली गोष्ट तर आत्मिक क्षेत्रात तुम्हाला उन्नती पाहिजे, आत्म्यात प्रबळ व्हायचंय, तुम्हाला प्रार्थना जीवनात, वचनात, सगळ्या देवाच्या सामर्थ्यात, देवाच्या कृपादानात, आशीर्वादांमध्ये तुम्हाला प्रबळ व्हायचंय, तर आधी देव कोण आहे हेच आपल्याला कळायला पाहिजे. तो देव आत्मा आहे. तो सर्वव्यापी आहे. एकाच वेळेस तो सगळ्यांच्या बरोबर आहे. तो काही मनुष्य नाही. आज मी इथं आहे जालन्यात, मी मुंबईत नाही असू शकतो. कसा असेल मी तिकडं? मी माझ्या घरी नाही आहे आत्ता, मी इथं आहे, तुमच्या बरोबर आहे. पण येशूचं तसं नाही. तो इथं पण आहे, तो तिकडे पण आहे. हालेलुया. परमेश्वर संपूर्ण विश्वामध्ये आहे. ओमनी प्रेझेंट म्हटलेलं आहे. सर्वव्यापी आहे तो, सगळीकडे उपस्थित आहे, सर्व सामर्थ्यवान आहे तो. ओमनिशियंट आहे, ओमनिपोटेंट आहे, तो सगळीकडे आहे, सर्व शक्तिमान आहे. आधी सगळ्यात आधी देव कोण आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. परमेश्वर कोण आहे? तो आमचा निर्माण करता आहे.
त्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये, कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये, कुठलीच गोष्ट. तुमच्या आजारात, तुमच्या दुःखात, तुमच्या संकटात, तुमच्या व्याधीत, तुमच्या अडीअडचणीमध्ये फक्त त्याला हाक मारायची बस. आणि हा विश्वास पाहिजे प्रार्थना करीत असताना की माझा परमेश्वर मला उत्तर देणारा देव आहे. एकदम विश्वासाने की हो माझं हे काम होणार आहे, माझ्या जीवनातल्या ह्या अडचणी जाणार आहेत, मी संकटाने घेरलोय. तुम्ही खूप परिश्रम करणारे लोक आहात, खूप कष्ट करणारे लोक आहात, पण त्या फक्त कष्टांच्या जोरावरती प्रत्येक गोष्टीचं उत्तर नाही मिळणार. जिथं धावलं पाहिजे तिथं आम्हाला कळालं पाहिजे. परिश्रम करायचे पण कसे करायचे. आमचा वेळ परमेश्वराला देतो म्हणजे आम्ही नक्की काय करतो. प्रार्थना करतो म्हणजे नक्की काय करतो. प्रार्थनेत आम्हाला जाणीव आहे का की खरंच त्या देवापर्यंत माझी प्रार्थना जात आहे, मी बोलतोय आणि परमेश्वर ऐकतोय. काही लोकांनी ना डोक्यात असं फिक्स केलेलं आहे, मी 72 तास प्रार्थना करीन मग देव माझा ऐकेल. ह्या दिवसात आता खूप असं फॅड निघालंय. 24 तास प्रार्थना, 48 तास प्रार्थना, 52 तास प्रार्थना, 1 आठवडा प्रार्थना, 21 दिवस प्रार्थना करा ना. मी नाही म्हणत नाही तुम्हाला, मी त्याच्या विरुद्ध नाहीये, पण हे मनातून काढून टाका की तेवढी लांबलचक प्रार्थना केल्यावरच देव ऐकणार आहे. लाजरा बाहेर ये म्हणताच मुर्द्याला बाहेर यावं लागतं. हा आमचा देव आहे. त्याच्या एका शब्दाने कार्य होतं. तो म्हणतो आकाश हो आणि आकाश झालं, प्रकाश हो आणि प्रकाश झाला. तो बोलतो आणि ते घडतं. एवढा तो प्रतापी आणि सामर्थ्यवान आहे. मग आमचा त्याच्यावरती अतूट विश्वास असला पाहिजे. ज्या वेळेस आम्ही त्याच्याकडे मागतो त्यावेळेस आम्हाला गॅरंटी पाहिजे की ह्या देवाकडे आम्ही आलेलो आहोत, परमेश्वराकडे आलो, येशूच्या चरणाशी आलेलो आहोत. आमची प्रार्थना तो ऐकणारच आहे. सगळ्यात पहिलं आपल्या देवाला ओळखायचं. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा आम्ही देवाला ओळखतो पण स्वतःला ओळखत नाही. स्वतःला ओळखत नाही. कितीतरी लोकांची आज प्रार्थना असती, हे देवा मी धूळ आहे, मी माती आहे, मी कीटक आहे. असं वाटतं बेगॉन स्प्रे घेऊन यावं याच्यासाठी. स्वतःला का बरं एवढं कमजोर समजावं. देवा मी धूळ आहे, मी माती आहे, मी कीटक आहे, मी असं आहे तसं. पण आपल्या बायबलमध्ये स्पष्ट सांगितलंय, परमेश्वर म्हणतो की मी तुला माझ्या प्रतिरूपाचं बनवलंय. जसा देव पवित्र आहे तसं मी तुला बनवलंय. जसा तो सामर्थ्यवान आहे तसं मी तुला सामर्थ्यवान बनवलंय. जसा मी आहे तसा तू आहेस, जसा मी आहे तसा तू आहे. मी जर प्रकाश आहे तू पण प्रकाश आहेस. मी आशीर्वादित आहे तू पण आशीर्वादित आहेस. जर मी आत्मा आहे तू पण आत्मा आहेस. जसा मी आहे तसा तू आहेस. आता तुम्ही म्हणाल की जुन्या करारातले म्हणत होते ना, याकोबा हे कीटका, याकोबा, याकोब कीटक म्हणतो स्वतःला. पण संत पाऊल कधी स्वतःला कीटक म्हणत नाही, कारण त्याला माहिती आता माझ्यामध्ये ख्रिस्त राहतोय. स्वतःला कमजोर समजणं सोडून द्या. मी शिकलो नाही, मी दिसायला असाच आहे, मी तसाच आहे, मी हेच आहे, मी तेच आहे, मी गरीब माणूस आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे संपत्ती नाही, माझ्याकडे शिक्षण नाही, माझ्याकडे डिग्री नाही, माझ्याकडे घर नाही, माझ्याकडे हे नाही ते नाही. अरे तुझ्याकडे काही नसू दे, पण तुझ्याकडे देव आहे ना, बस झालं. कशाची गरज नाही. येशू आहे ना तुझ्या जीवनामध्ये, बस. येशू आहे तुझ्या जीवनामध्ये, येशू आहे. तुम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही प्रियांनो. ज्या वेळेस तुमचे संकट तुमच्या समोर येऊन उभे राहतात, फक्त तुम्हाला खात्री पाहिजे की तुमचा प्रभू तुमच्या बरोबर आहे, बस झालं. स्वतःला कमी लेखणं बंद करा. नेहमी मनुष्याची ही वृत्ती आहे, हा मोठा तो लहान, हा असा तो तसा. कशावरून ठरवतात? तुमच्याकडे किती पैसा आहे, किती शिक्षण आहे, किती विद्वत्ता आहे, कोणती गाडी आहे, कोणतं घर आहे, काय आहे. पण देव तसं बघत नाही. अरे श्रीमंत माणूस नरकात गेला, दरिद्रीला आजार अब्रामाच्या उराशी जाऊन टेकला. या जगात असताना लोक तुम्हाला कमी लेखतील, पण लक्षात ठेवा की देव तुमच्या बरोबर आहे. देवाच्या नजरेने तुम्ही अनमोल आहात. स्वतःला ओळखा, तुम्ही कोण आहात. देव कोण आहे तुम्हाला कळालं, आता स्वतः कोण आहात ते ओळखा. तुमची ख्रिस्तामध्ये काय ओळख आहे. स्वतःला कमजोर नाही समजायचं. जे लेकरं शिक्षण घेतात, एखादा विषय कदाचित अवघड वाटू शकतो तुम्हाला,
गणितच येत नाहीये, इंग्लिश कठीण जातंय, हिस्ट्री कठीण जातंय, एखादा कुठला ॲनाटॉमी फिजिओलॉजी कुठला एक विषय कठीण जातो, ठीक आहे ना. जेवढे लोक ॲनॅट फिजिओ जे अवघड विषय पास होऊन पुढे गेलेत ते काय परग्रहाहून आलेले एलियन नव्हते, आमच्यातले भाऊ बहीण होते जे पुढे पास होऊन गेलेले आहेत. जर बाकीचे करू शकतात, त्यांना काय 4 पाय होते आणि 4 हात होते का? 2 डोके होते त्यांना? 2 मेंदू देवाने दिले होते का? म्हणून ते फार फास्ट होते आणि ते पास होऊन गेले? ते तुमच्या माझ्यासारखेच होते. म्हणून कुठल्याही संकटाला, अडचणीला, परिस्थितीला मोठं समजू नका. तुमची आयडेंटिटी काय आहे? तुम्ही कोण आहात ख्रिस्तामध्ये हे आज ओळखणं गरजेचं आहे. रोमकरासपत्र 8वा अध्याय 14 ते 17. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. देवाचे पुत्र आहेत. आपण सगळे देवाचे पुत्र आहोत, देवाची लेकरं आहोत. पुत्र कन्या देवाची लेकरं आपण आहोत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण आब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. दत्तक म्हणजे एखाद्याला ॲडॉप्ट केलं जातं ना, वारसदार धरलं जातं, की जो आपल्या घरचा नाही पण त्याला दत्तक घेतलं जातं. असं देवाने तुम्हाला आणि मला दत्तक घेतलेलं आहे. त्याच्या परिवाराचे नसताना त्याच्या परिवारात त्याने आम्हाला जोडून घेतलं. असा दत्तकपणाचा आत्मा आपल्याला मिळाला आहे, जेणेकरून त्याला आबा बाप्पा म्हणजे हे पित्या अशी आपण त्याला हाक मारू शकतो. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत, म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ता बरोबर सोबतीचे वारस असे आहोत. ख्रिस्ता बरोबर सोबतीचे वारस. देवाला किती पुत्र? योहान 3:16 मध्ये देवाला म्हणजे असे 10-12 मुलं आहेत आणि त्याच्यातल्या एका त्या पुत्राला येशूला जगात पाठवला असं नाही. देवाला किती पुत्र? एकच पुत्र. आता जर तो पुत्र आहे तर प्रत्येक पुत्र हा पित्याचा वारस आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्मा, हा त्रैक्य देव आहे. आणि या त्रैक्य देवामध्ये जो पुत्र आहे येशू ख्रिस्त, तो देव पित्याचा वारस आहे. जे काही पित्याचं आहे ते पुत्राचं आहे, ते पवित्र आत्म्याचं आहे. जर येशू ख्रिस्त वारस आहे, देवाचा पुत्र, येशूवरील विश्वासाच्या द्वारे आपण पण देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. मग जर येशू वारस आहे तर बायबल सांगतं आपण पण वारस आहोत. आणि कसे वारस आहोत? ख्रिस्ताच्या सोबतीचे. सगळ्यांनी म्हणा, ख्रिस्ताच्या सोबतीचे. ख्रिस्ताच्या सोबतीचे म्हणा. मी ख्रिस्ताच्या सोबतीचा वारस आहे. काय सांगायचंय संत पौलाला मंडळीला? ख्रिस्ताच्या सोबतीचा वारस. जर परमेश्वराचं सामर्थ्य येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रकट झालं असा तुम्ही विश्वास ठेवता, तर आज जे काम येशू ख्रिस्ताने केलं ते काम तुमच्याद्वारे पण होईल, कारण तुम्ही पण देवाचे वारस आहात. काय लोकांना विश्वास नाहीये. जर येशूच्या द्वारे अद्भुत कार्य झालं, येशूच्या द्वारे आशीर्वाद मोकळे करण्यात आले, जे काम येशूने केलं ते काम तुमच्याद्वारे पण होणार, कारण तो वारस होता, तुम्ही पण वारस आहात. पण येशूच्या अंतःकरणाचा मोठेपणा पहा. जे मी केलं ते तुम्ही कराल, पण तो म्हणतो त्यापेक्षाही मोठी कामं तुम्ही कराल. हालेलुया. बोलो येशू मसीह की. हे सगळं घडणार आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. स्वतःची ओळख समजून घ्या. तुम्ही वारसदार आहेत स्वर्गाचे. कशाचे वारसदार? इथं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तुमचं अकाउंट नसलं तरी चालेल, पण बँक ऑफ हेवन मध्ये तुमचं अकाउंट पाहिजे. हालेलुया. स्वर्गात तुमचं अकाउंट पाहिजे. स्वर्गात अकाउंट असणं मोठी गोष्ट आहे. काही लोक दिसायला एकदम साधे दिसतील, पण त्यांच्या एका प्रार्थनेने त्यांची सगळी गरज पूर्ण केली जाईल. जगात दिसताना ते साधारण दिसतील, अरे गरीब माणूस आहे, पण त्याचे हात स्वर्गापर्यंत आहेत प्रियांनो. त्याची प्रार्थना देवापर्यंत पोहोचत आहे. त्याच्या प्रार्थनेचे परमेश्वर उत्तर देतो. तुमची काय आयडेंटिटी आहे?
तुम्ही स्वर्गाचे वारसदार आहात. स्वर्गाचे वारसदार आहात, देवाची लेकरं आहात, येशू ख्रिस्ताच्या बरोबरचे वारसदार आहात. जर तो जगाचा प्रकाश होता, आज जगामध्ये देवाने तुम्हाला आणि मला जगाचा प्रकाश ठेवलेला आहे. हालेलुया. आशीर्वादाची प्रजा देवाने आम्हाला केलेला आहे. एक विशेष राष्ट्रीय राजकीय याजकगण आपल्याला केलेला आहे. आमची आयडेंटिटी काय आहे ख्रिस्तामध्ये, नेहमी आम्हाला त्याच्याबद्दल आनंद वाटला पाहिजे. प्रभू, मी शून्य होतो, पण मला तू उचललंस देवा, तुला धन्यवाद. मी कंगाल आणि धुळीत पडलेला व्यक्ती होतो, पण परमेश्वरा तुला धन्यवाद. येशू तुला धन्यवाद की तू मला त्या धुळीतून उचललंस आणि अधिपतींच्या बरोबर आणून बसवलं. परमेश्वर कोण आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. आपण स्वतः ख्रिस्तात कोण आहोत हे आपल्याला कळालं पाहिजे. स्वतःला कमजोर कमकुवत समजणं सोडून द्या. स्वतःला शून्य समजणं सोडून द्या. प्रार्थना करताना एवढ्या विश्वासाने प्रार्थना करा, हे प्रभू मी तुझं लेकरू आहे. हालेलुया. आणि खूप आटापिटा करू नका प्रार्थनेत. बोलू की नको बोलू असं म्हणा. बोला पास्टर बोला. तुमचा आग्रह आहे म्हणून बोलतो, तसं तुम्हाला काही सांगणार नव्हतं. खूप आग्रह आहे तुमचा, ऐका. काही लोकांना असं वाटतं ना की मी खूप आक्रोश केला तर देव मला देईल. हन्नाची प्रार्थना का ऐकली देवाने? रडली म्हणून ऐकली. हन्नाची प्रार्थना रडली म्हणून ऐकली, आत्म्यामध्ये खिन्न झाली म्हणून ऐकली. हन्नाची प्रार्थना का ऐकली देवाने? तुम्ही रडल्यामुळे देव प्रार्थना ऐकत नाही. तुम्ही आक्रोश करताय म्हणून देव प्रार्थना ऐकत नाही. कान उघडे ठेवून ऐका. आज नंतर तुमची प्रार्थनेची सवय बदलणार आहे. ऐकताय तुम्ही चर्च? मी खूप रडलो की मग देव ऐकतो हे मनातून काढून टाका. मला 2 मुली आहेत आणि एकच बायको आहे. सांगणं गरजेचं आहे. लांबून येणाऱ्या पालकांनी सांगितलं पाहिजे. छोटी आहे 8 वर्षाची, बॉस आहे आमच्या घरामध्ये. तिला शाळेतून आली ना की असं आईला असं मम्मीला रिक्वेस्ट नाही करत. मम्मी प्लीज मी तुला हात जोडते, मम्मी मला भाजी पोळी दे, मम्मी मी शाळेतून आले. तिला काय घेणं देणं नाही. मम्मी लवकर वाढ, मला भूक लागली. अधिकाराने ती बोलते. तुमची लेकरं घरी आल्यावर त्यांना जेवण पाहिजे म्हणून रडत हात आपटत बसतात का, डोकं आपटत, मला जेवण दे जेवण. आई बापाला माहित नाही का घरी आल्यावर याला जेवण लागणार आहे? तुमच्या लेकरांना काय लागतं तुम्हाला कळतं, मग त्या स्वर्गीय देवाला माहित नाही का की तुम्हाला कशाची गरज आहे? त्याला सगळं माहित आहे. मग हन्नाची प्रार्थना का ऐकली माहितीये का? तिच्या रडण्यामुळं किंवा तिच्या आक्रोशामुळं, दुःखित मनाने प्रार्थना केली म्हणून नाही. खूप लोक दुःखात आहेत पण सगळ्यांच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत. खूप लोक तणावात आहेत, सगळ्यांच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही. लोक रक्ताचे अश्रू रडतायत पण त्यांच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत. का त्या हन्नाची प्रार्थना ऐकली? एकच कारण आहे. तिने सांगितलं, देवा मला मुलगा दे, मी परत तुझ्या सेवेला देऊन टाकेन. जेव्हा देव त्याच्या राज्याची वाढ पाहतो, जेव्हा तुमच्या मागण्यामध्ये दैवी योजना असते, तुम्ही काही मागा, देव तुम्हाला देणार म्हणजे देणारच. हालेलुया. देवा मला घर दे, कारण त्या घरात मला तुझी स्तुती करता येईल. मी लोकांना एकत्र करील, आम्ही उपकार स्तुती करू, आम्ही प्रार्थना करू, म्हणून मला घर दे. या घरात आम्हाला प्रार्थना करता येत नाही, आम्हाला मोठं घर दे देवा. देव तुम्हाला देणार आहे. देवा मला तुझ्या सेवेसाठी जायचंय, मला गाडीची गरज आहे, देव देईल. प्रियांनो, परमेश्वर तुमच्या गरजा अचानकपणे पूर्ण करेल. ज्यावेळेस तुम्ही दैवी संकल्प त्याच्यात जोडता, तुमच्या प्रार्थना ऐकल्या जातात, तुम्हाला प्रार्थनेचं उत्तर मिळतं. आम्ही देवाची लेकरं आहोत हे आम्ही कधी विसरायचं नाही. देव कोण आहे हे कळायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही ख्रिस्तात कोण आहोत, आमची स्वतःची ओळख आम्हाला झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तिसरी महत्वाची गोष्ट, आपला आत्मिक पिता कोण आहे ते ओळखा. हालेलुया.
आत्मिक पिता हा शब्द असा आहे की तुम्हाला देवामध्ये वाढवणारा व्यक्ती कोण आहे? तुम्हाला कोणामुळे अधिक प्रभूच्या जवळ जाण्याची संधी मिळाली? तुमचे पास्टर असू शकतात किंवा एक सर्वसाधारण व्यक्ती असेल ज्याने तुम्हाला ख्रिस्ताची ओळख करून दिली. एक व्यक्ती असेल की ज्या व्यक्तीने तुम्ही पडत असताना, तुम्ही निराशेत असताना ज्याने तुम्हाला दिलासा दिला, असा व्यक्ती असू शकतो. तुमचा आध्यात्मिक बाप कोण आहे त्याला ओळखा प्रियांनो. या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, 1 पेत्र 5 अध्याय आणि 13 वचन, बाबेलातील तुमच्यासारखी निवडलेली मंडळी तुम्हाला सलाम सांगते आणि माझा मुलगा मार्क हाही सलाम सांगतो. पेत्र मार्कला आध्यात्मिक पुत्र मानत आहे. पेत्र मार्क याला या वचनात सांगितलंय आध्यात्मिक पुत्र मानत आहे. 1 तिमोथी 1 अध्याय आणि 1 वचन, 1 तिमोथी चॅप्टर 1 वर्स 1, देव आपला तारणारा व प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याच्याकडून विश्वासातील माझे खरे लेकरू तिमोथेय ह्याला. पत्राची सुरुवातच अशी केलेली आहे की संत पौल तिमोथेला आपला आत्मिक पुत्र मानत आहे आणि तिमोथी सुद्धा संत पौलाला आत्मिक बाप मानत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला कितीतरी वेळा मार्गदर्शनाची गरज असते आणि त्या मार्गदर्शनासाठी आम्हाला आध्यात्मिक पिता असणं जरुरीचं आहे. आध्यात्मिक बाप असणं हे आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. आमच्यासाठी तो गुरुच्या ठिकाणी असू शकतो, आमच्यासाठी तो मार्गदर्शक असू शकतो, आमच्यासाठी प्रार्थना रदबदल्या करणारा व्यक्ती असू शकतो. आध्यात्मिक पिता असणं आपल्याला खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. संत पौल ज्यावेळेस करीनच्या मंडळीला बोलत आहे त्यावेळेस काय म्हणतो पहा. 2 करीन 12 अध्याय 14 ते 15 वचन, 2 कोरिन्थियन्स चॅप्टर 12 वर्सेस 14 and 15. पहा, तिसऱ्यांदा तुमच्याकडे येण्यास मी तयार आहे. म्हणजे आधी 2 वेळा संत पौल करीनच्या मंडळीला भेट देऊन आलेला आहे आणि परत तो सांगतो की तिसऱ्यांदा मी येण्यास तयार आहे आणि मी तुमच्यावर भार टाकणार नाही, कारण मी तुमचे काही मागत नाही, तर स्वतः तुम्हीच मला पाहिजे आहात. आई बापांनी मुलासाठी संग्रह केला पाहिजे, मुलांनी आई बापासाठी नको. म्हणजे संत पौल स्वतःची उपमा करीनच्या मंडळीसाठी आई बाप अशी करत आहे. मी तुमचा आई बाप या नात्याने मी तुमच्यावरती प्रेम करावं किंवा तुमच्यासाठी मी संग्रह करावा असं संत पौल मंडळीला म्हणत आहे. 15 वचन, मी तुमच्या जीवासाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वतः सर्वस्वी खर्ची पडेन. मी तुमच्यावर अतिशयच प्रीती करतो, म्हणून तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता की काय? देवाच्या प्रिय लोकांनो, संत पौल मंडळीवरती प्रेम करतो. देवाच्या लोकांवरती तो एवढं प्रेम करतो की तो म्हणतो की माझं जीवन मी तुमच्यासाठी खर्चून टाकेल, एवढं माझं तुमच्यावरती प्रेम आहे. आणि स्वतःला तो मंडळीचा आई बाप या नात्याने स्वतःचा तो उल्लेख करत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जे लोक तुम्हाला आध्यात्मिक रीतीनं प्रबळ करतात की तुम्ही तुटलेल्या स्थितीमध्ये असता, सगळ्या बाजूनी संकटांनी घेरलेल्या असता, आणि कधी असं होतं जीवनात की संकट सगळ्या बाजूंनी घेरायला सुरुवात करतात, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. कधी कधी चांगले लोक जे बोलतात आपल्याशी, अचानक त्यांचं बोलणं बदलतं, ते पण आपला द्वेष करायला सुरुवात करतात. कधी कधी प्रेमाने बोलणारे लोक पण कधी कधी आपल्याशी जरा चुकीचं बोलायला सुरुवात करतात. मन दुखत जातं आणि तुमचा छळ किंवा तुम्हाला त्रास बाहेर कुणी आजूबाजूचे नाही देणार, घरातूनच सुरू होईल. घरातच तुमचं असं वातावरण तयार होईल की तुम्हाला वाटेल की माझ्या घरातूनच मला अडचण आहे, मी समस्यांनी घेरलेलो आहे. तुमच्या अडचणीमध्ये, तुमच्या कामाच्या ठिकाणी, जिथं तुमच्या जवळचे लोक आहेत, नातेवाईकांकडून कधी कधी तुम्हाला असे अनुभव येतील की तुम्हाला वाटेल की मी पूर्णपणे समस्यांनी घेरलेलो आहे, अडचणींमध्ये सापडलेलो आहे. अशा या अडचणीच्या प्रसंगामध्ये, अशा या समस्येच्या प्रसंगामध्ये सगळीकडून आम्ही घेरलेलो असताना आम्ही परमेश्वराकडे पाहिलं पाहिजे. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना केली पाहिजे. त्या प्रभूकडे ज्यावेळेस आम्ही आमची दृष्टी लावतो, तो परमेश्वर आम्हाला सगळ्या वाईटातून, सगळ्या अरिष्टातून बाहेर काढणारा देव आहे. हालेलुया, बोलो येशू मसीह की. संत पौल म्हणतो की मी आनंदाने माझं जीवन तुमच्यासाठी खर्च करणार आहे. आपल्या आध्यात्मिक जीवनात ज्यावेळेस आपण सगळ्या बाजूनी घेरलो जातो, अचानक एक दिवशी एक व्यक्ती आपल्याकडे येतो
किंवा माहीत नाही तुम्ही कोणाचा संदेश ऐकता, अचानक एक दिवशी काहीतरी घडतं आणि ज्यावेळेस त्या दासाकडून किंवा त्या सेविकेकडून तुम्ही वचन ऐकायला सुरुवात करता, ते वचन ऐकता ऐकता तुम्हाला वाटतं की तुमच्या डोक्यावरचं टेन्शन निघून गेलंय. हालेलुया. ऐकता ऐकता वाटतं की माझ्या सगळ्या समस्या संपल्या. तुम्हाला एक इन्करेजमेंट मिळते आणि ज्याच्यापासून इन्करेजमेंट मिळते ते तुम्हाला आध्यात्मिक रीतीने प्रबळ करणारे लोक आहेत. तुमच्या पास्टरनी ऐकताय का सगळे? नाही ऐकत? ऐका. तुमच्या पास्टरने कधी तुम्हाला टोचण्यासारखं बोललं तरी आपल्या पास्टरला कधी सोडू नका. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. जर बाप लेकरांना एखादी गोष्ट कडक शब्दात सांगतो तर लेकरांचं काम आहे गपचूप ऐकून घ्यायचं. देवाच्या प्रिय लोकांनो, हे एक आध्यात्मिक नातं आहे. जसं बायबल सांगतं 5व्या आज्ञेमध्ये, तू आपला बाप व आपली आई यांचा मान राख. आई बापाचा मान राखायला सांगितलाय. आध्यात्मिक रीतीनं ज्या सेवक सेविकांनी तुम्हाला वाढवलंय त्यांचा नेहमी मान राखणं गरजेचं आहे. हालेलुया. तुमचा आध्यात्मिक बाप कोण आहे ते ओळखा, त्यांना सन्मान द्या, त्यांना रिस्पेक्ट द्या आणि आपल्या आध्यात्मिक बापाचा सल्ला कधीच व्यर्थ जाऊ देऊ नका. बोलो येशू मसीह की. ज्या वेळेस तुम्ही अडचणीत असाल तो सल्ला ज्या वेळेस मिळेल तो व्यर्थ जाऊ देऊ नका. जगातले लोक तुमच्या अडचणी बघतील, एखाद्या अडचणीत तुम्ही सापडलात ते हसतील. तुला सांगत होतो घेऊ नको गाडी, नेली ना बँकवाल्यांनी उचलून, मग असंच पाहिजे तुला. तो ऐकत नाही. तुमच्या वाईट परिस्थितीत हसणारे लोक किंवा तुम्हाला चिडवणारे लोक खूप भेटतील, पण जे लोक अडचणीत उभे राहतात त्यांना कधीच आपल्या जीवनात विसरायचं नाही. हालेलुया. आणि जर आपण त्यांना सोडलं ना, त्यांच्या शब्दामुळे किंवा त्यांच्या वागण्यामुळे, कुठल्या तरी गोष्टीमुळे तुम्हाला जर त्यांचा राग आला, त्यांच्याशी तुम्ही डिस्कनेक्ट झाले, सोडून दिलं, मग परत ज्यावेळी तुम्ही अडचणीत सापडाल त्यावेळी तुम्हाला मार्गदर्शन करायला कुणी नसणार आहे. आणि म्हणून आपल्या आध्यात्मिक पित्याने जर तुमचा अपमान केला, तुम्हाला काही बोललं, तर त्यांना कधीच त्यांना दुखवू नका. देवाच्या प्रिय लोकांनो, आज जे आध्यात्मिक जीवनात तुमच्या शिस्त येते किंवा ज्या आध्यात्मिक जीवनात तुम्ही प्रबळ होता, तुमचा आत्मिक बाप हा फार महत्वाचा आहे. आमेन. आपल्या पास्टरला कधी सोडू नका. आमेन. बोलो येशू मसीह की. आमेन. त्यानंतर फिलेमोनाच्या पत्राच्या 1 अध्यायाच्या 10व्या वचनात संत पौल अनेसिमला आपला पुत्र म्हणत आहे, आपलं लेकरू म्हणत आहे. फिलेमोन 1:10 मध्ये. त्याच प्रकारे 1 योहान 2 अध्याय 1 वचन, 1 योहान 2 अध्याय 1 वचन, संत योहान काय म्हणते पहा. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हाला लिहितो. जर कोणी पाप केले तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. अहो माझ्या मुलांनो. मंडळीतील लोकांना योहान म्हणतो अहो माझ्या मुलांनो, माझ्या लेकरांनो. त्यांना आपली लेकरं म्हणून तो उल्लेख करत आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, अनेक लोक तुम्हाला चुकीचं शिक्षण द्यायला येतील किंवा सांगायला येतील की आध्यात्मिक बाप नसतो, आध्यात्मिक लेकरं नसतात. ॲक्च्युली काही लोकांना अनाथ राहायला आवडत असतं. काही लोकांना असं वाटतं की कुणी माझ्यावरती नसावं, कुणी मला सांगणारं नसावं, कुणी मला धाक नाही दाखवलं पाहिजे, कुणी बोललं नाही पाहिजे, मी चुकीचं वागलो तरी मी बिनधास्त वागलं पाहिजे, कुणी मला बोललं नाही पाहिजे, कारण मला आध्यात्मिक बाप नकोय. पण काही लोक असे असतात ना की ते नम्रपणे एखाद्याचा अधिकार स्वीकारतात. आमेन. हालेलुया. त्या लोकांची खूप वाढ होते, त्यांची फार उन्नती होते. परंतु धन्य आहेत ते लोक जे स्वतःला नम्र करतात. आपल्या पाळकाचा, आपल्या आध्यात्मिक बापाचा आज नंतर सन्मान करायला सुरुवात करा. आमेन. हालेलुया. जर कधी तुमच्या पास्टरचं तुम्ही मन दुखावलं असेल रागात बोलून, देवाच्या प्रिय लोकांनो, जाऊन त्यांच्या हात क्षमा मागा. जेव्हा मनात कटुता असते ना, होणारे कामं होत नाहीत प्रियांनो. हालेलुया. पण जसं तुम्ही माफ करता एखाद्याला आणि एखाद्याच्या बद्दलचं मनातला द्वेष काढून टाकता, तुमच्या आशीर्वादाचे मार्ग मोकळे होतात. आमेन. हालेलुया. कधीही तुमची निंदा झाली तर निराश होऊ नका. आमेन. हालेलुया. कोणी तुमच्या विरुद्ध बोललं, नाराज होऊ नका. प्रेज लॉर्ड. जगात हे घडणार आहे, जगात हे होणार आहे. तुमचा विश्वास प्रबळ पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही कुणासाठी तरी
जर तुमच्याकडे आध्यात्मिक पिता आहे, कोणाचं तरी तुम्ही लेकरू आहात, तर त्याच वेळेस तुम्हीही कोणासाठी तरी आध्यात्मिक आई वडील बना आणि आपल्याबरोबर आपले जे आध्यात्मिक लेकर आहेत त्यांची वाढ आणि उन्नती करा. आध्यात्मिक जीवनात ही फार प्रबळ गोष्ट आहे, ही फार आशीर्वादाची गोष्ट आहे. बोलो येशू मसीह की आमेन. पहिली गोष्ट देव कोण आहे ओळखा. दुसरी गोष्ट स्वतःला ओळखा. दुसरी गोष्ट आत्मिक माता पित्यांना ओळखा. त्याच्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट की तुम्हाला चांगले निर्णय घेता आले पाहिजेत आध्यात्मिक वाढ करायची. तर काही लोकांचं पूर्ण आयुष्य तळ्यात मळ्यातच निघून जातं. नीट निर्णय घेताच येत नाहीत. घेतलेले निर्णय बदलतात. कधी आर्टला ॲडमिशन घेतील ते सोडतील, परत सायन्सला जातील, सायन्स सोडतील, परत कॉमर्सला येतील आणि शेवटी मग तिकडे वडापावचा धंदा तर फिक्सच आहे त्यांचं, आहे की नाही. तरुण लेकरांचे माइंड खूप फास्ट आहेत. चहाच्या टपरीवर गेले ना की तिथं त्यांचे विचार बघा एकदम, अरे वा 10 रुपयाला एक चहा, किती कप विकत असेल हा दिवसाचे, बघा किती कचरा पडलाय, चला आपण चहाची टपरी. अरे ज्याला जे काम करण्यासाठी बोलवलंय त्याने ते करावं. काम कुठलं लहान मोठं नसतं, पण तुझ्या जीवनासाठी देवाने काय ठेवलंय. आलेल्या सगळ्याच आयडिया घेतात ना जे लोक, ते लोक एक दिवशी फसतात. आलेली प्रत्येक संधी जे लोक घेतात ते लोक जीवनात फसतात. रस्त्यावर एखाद्याची काही नोट पडली, दागिना पडला, ख्रिश्चन लोक लगेच आवर्जून जाऊन उचलतील आणि म्हणतील आज माझ्या प्रभूने. पहिलं उचलायचं. अनमोल वस्तू असली तर ती जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन जमा करा. कुणाला विचारा, आजूबाजूला कोणी असलं, दादा रे तुमचं पडलंय का. एखाद्या गरीबाची जर वस्तू असेल, आयुष्यभराची एखाद्याची मेहनतीची कमाईची गोष्ट असेल, ती जर तुम्ही तुमच्या घरी घेऊन गेले, तुमची असलेली बरकत निघून जाते. नको आम्हाला कुणाचं काही, मला नको कुणाचे काही, परमेश्वर मजला देई ते पुरे. हालेलुया. देव जे मला देईल ते पुरेसं आहे. कुणाचं मला काही नकोय, मानवाकडून नकोय, कोणाचं चोरीचं लुबाडीचं नकोय, कुणाचं गरीबाचं नकोय. मला जे देईल परमेश्वर त्यात मला बरकत देईल. लाचलुचपतीचं नकोय मला सत्यतेने पाहिजे आणि त्या सत्यतेमध्ये परमेश्वर मला बरकत देईल. एक देवाचा विशेष फेवरचा हात आमच्या जीवनावर पाहिजे. एक विशेष कृपादृष्टी आमच्यावरती पाहिजे. आणि जेव्हा देवाच्या गोष्टींबद्दल आम्ही बोलतो ना, आमची निर्णय क्षमता पक्की पाहिजे. सारखे बदलणारे निर्णय घेऊ नका. तुमचे दिवस बदलण्यासाठी, तुमचे वाईट दिवस जाऊन चांगले दिवस येण्यासाठी सर्वप्रथम स्वतःचं मन बदलावं लागणार आहे. निर्णय क्षमता तुमची पक्की पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही पक्के निर्णय घेता, कारण बायबल सांगतं नीतिसूत्रे 16वा अध्याय 3रं वचन, नीतिसूत्रे 16 आणि 3, आपली सर्व कार्ये परमेश्वरावर सोपव म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. सर्व कार्य काय? परमेश्वरावर सोपव म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. तुम्ही निर्णय घेता, काहीतरी ठरवता. तुम्हाला जर यशप्राप्ती व्हायची आहे तर तुमचे निर्णय तुम्ही देवाच्या हाती सुपूर्त केले पाहिजेत. जे तुमचे निर्णय आहेत, स्तोत्र 57 आणि 7 मध्ये बायबल सांगतं, स्तोत्र 57:7, हे देवा माझे अंतःकरण स्थिर आहे, माझे अंतःकरण स्थिर आहे, मी गाईन, मी स्तोत्रे गाईन. ज्याचं अंतःकरण स्थिर आहे, नीतिसूत्रे 28 आणि 20 मध्ये सांगितलंय, प्रोब चॅप्टर 28 वर्स 20, स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादाची रेलचेल असते. निर्णय क्षमता पक्की करा. पहाटेची प्रार्थना चालू केली तर ती चालूच ठेवायची, बंद नाही करायची. जर ठरवलंय परिवाराची प्रार्थना चालू केली तर चालूच ठेवायची. घरातलं वातावरण नेहमी आध्यात्मिक आणि सुंदर असणं गरजेचं आहे. निरंतर देवाच्या सानिध्यात टिकून राहा प्रियांनो, आणि त्याच्यामुळे तुमची आध्यात्मिक वाढ होणार आहे. जे तुम्ही निर्णय घेता त्या निर्णयात बदल करायचा नाही. काही झालं तरी ते निर्णय घेतलेले परत त्याच्यावरती आपण टिकून राहणं खूप गरजेचं आहे. निर्णय पक्के असले पाहिजेत. चांगले निर्णय घेण्यासाठी देवाकडे शक्ती मागा, सामर्थ्य मागा, आणि आपले निर्णय जे आहेत ते परमेश्वराकडून प्राप्त करून घ्या. तुम्ही काय करावं काय करू नये देवाला विचारा. 5वी गोष्ट, स्वतःला शिस्त लावा. काय लावा? काय लावा? चर्चचा टाइम जर 10चा असला, ते घरून 10ला निघतात. चर्चला वेळेवर जाणं हे दाखवतं की तुमचं देवावर किती प्रेम आहे.
ख्रिस्ती लोकांनी स्वतःला शिस्त लावण्याची गरज आहे या दिवसांमध्ये. शिस्त, आमच्या आध्यात्मिक जीवनाला शिस्त असली पाहिजे. स्तोत्र 94:12, हे परमेश्वर, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस, तो ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतोस तो धन्य. देव ज्याला शिस्त लावतो तो आशीर्वादित आहे. देव शिस्त लावतो का माणसाला? लावतो की नाही लावत? लावतो. योनाला लावली की नाही? लावली शिस्त. देव म्हणतो योनाला, उठ मोठ्या निनवे शहराला जाय. नाही प्रभू, मी तार्शिसला जाणार. बेशिस्त. आता जहाजात गेलाय आणि जहाजाच्या तळाशी जाऊन एकदम शांत झोपलंय. डबल बेशिस्त. मनात धाकच नाही काही. देवाचा शब्द मोडला आणि त्याला वाटलं मला छान झोप येईल. सगळ्यांची झोप उडवली देवाने त्या जहाजावरच्या. असं वादळ आलं ना की बस, चिठ्ठ्या टाकल्या. चिठ्ठी निघाली, योना माझ्यामुळेच आलंय संकट, उचला मला द्या फेकून पाण्यात. जे त्यांनी पाण्यात फेकलं, माशाने त्याला गिळलं. आता योना काय करतोय माशाच्या पोटात? जे लोक शिस्तीत राहत नाही, देव त्यांना शिस्त लावतो. जे प्रार्थना करत नाही, देव त्यांना प्रार्थना करायला लावतो. पास्टर, मी देवामध्ये नव्हतो, मी देवाला मानत नव्हतो, पण असा कोविड झाला, आयसीयूत गेलो, इतका प्रार्थनेत लागलो, अजून प्रार्थना सोडली नाही. कितीतरी लोक हेच म्हणतायत की आम्हाला प्रार्थनेची शिस्त लागली. मग संकट येऊन सुधारण्यापेक्षा आधीच सुधारलेलं बरं. बोलो येशू मसीह की. स्वतःला शिस्त लावा. इफिस 6:4 बापांनो, तुम्ही आपल्या मुलात चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. लेकरांना चांगली शिस्त लावा. परिवारातली शिस्त पक्की पाहिजे. प्रार्थनेचा वेळ झाला की सगळे खटकन तिथे हजर पाहिजेत. डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन, शिस्त म्हणजे शिस्त पाहिजे. देवाच्या राज्यासाठी आम्ही टंगळ मंगळ करतो. एखाद्याला सांगितलं उद्या 10 वाजता बँकेत जा, तुझे 50 लाख रुपये आलेले आहेत. मी म्हणतो बँक उघडायला जाईल तो आधी 8 वाजता जाऊन बसेल तिथं. काही लोक तर 5लाच जातील. लवकर नंबर लागला पाहिजे. पहिला व्यक्ती मी, माझे पैसे भेटले पाहिजेत आधी. मग जर जगिक गोष्टीसाठी एवढा आम्ही टाइम आणि पंक्च्युअल आहेत, तर देवाच्या राज्यात पण आम्ही शिस्तीने राहिलं पाहिजे. स्वतःला शिस्त लावा. 6वी गोष्ट, कृती करा. याकोब 2:26, म्हणून जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही क्रिया वाचून निर्जीव आहे. विश्वास क्रिया वाचून निर्जीव आहे. नुसता विश्वास, पण त्या विश्वासाला क्रियेची जोड पाहिजे, कृती करता आली पाहिजे. आध्यात्मिक जीवनात वाढण्यासाठी आम्हाला कृती करता आली पाहिजे. फक्त काही लोक बोलून दाखवतात, न बोलता आम्ही विश्वासाने कृती पण केली पाहिजे. स्वतःला शिस्त लावा, कृती करा. आणि 7वी शेवटची महत्वाची गोष्ट, 1 राजे 2:45 मध्ये लिहिलंय, शल्मोन राजा समृद्ध होईल व दाविदाचे राज्य परमेश्वरासमोर निरंतर कायम राहील. निरंतर शब्द महत्वाचा आहे. परमेश्वराने जो दाविदाशी करार केला तो निरंतरचा करार केला. आमचा देव निरंतर गोष्टी करतो. जे तुम्ही करता देवामध्ये, ते तुमचे परिश्रम तुम्हाला निरंतर करायचे. हार मानायची निरंतर. रोज प्रार्थना करता, निरंतर प्रार्थना करा. दान दशमांश देता, निरंतर द्या. आध्यात्मिक जीवनात प्रबळ आहे, निरंतर द्या. मला तुम्ही कधी बघा, ऐकताय तुम्ही, माझ्या समोर 5 लोक जरी असले ना, माझ्याकडे हाच आवेश असेल. कधी लाख लोक येतात मीटिंगला, हाच आवेश असतो, कमी जास्त नाही. आज जास्त आले मग मी उड्या मारणार नाही. आज जरा कमीच लोक आहेत, थोडा चेहरा उतरवून, काही गरज नाहीये. हालेलुया. माहित नाही, कदाचित समोर असलेला एक व्यक्ती पण देवाच्या राज्यासाठी काही काम करू शकतो. हालेलुया. कुठल्याही परिस्थितीवर नकोय, निरंतर त्याच स्वभावात राहा, निरंतर त्याच आत्मिक प्रेरणेत राहा, निरंतर त्याच सामर्थ्यात टिकून राहा. आमेन. हालेलुया. 2 राजे 17:37 2 किंग्स 17:37. आणि जे नियम, निर्णय, नियमशास्त्र व आज्ञा त्याने तुमच्यासाठी लिहून ठेवले आहेत, त्या निरंतर पाळा. आमेन. हालेलुया. जे देवाने सांगितलंय ते तुम्ही निरंतर पाळा. बायबल सांगते निरंतर पाळा. जे देवाने सांगितलं निरंतर पाळा, सातत्य राहू द्या. आमेन. सगळ्यात पहिली गोष्ट देवाला ओळखा. दुसरी गोष्ट स्वतःला ओळखा, आपल्या आध्यात्मिक बापाला ओळखा. चौथी गोष्ट चांगले निर्णय घ्यायला सुरुवात करा आजपासून.
आमेन. काहीतरी ठरवा आज नंतर, मी कशी प्रार्थना करणार, मी सकाळी प्रार्थना करणार, मी नाईट प्रेयर करणार, मी फॅमिली प्रेयर करणार, आम्ही महिलांची प्रार्थना सुरू करणार, आम्ही तरुणांची प्रार्थना सुरू करणार, आमच्या मंडळीत आम्ही अशा गोष्टी करणार. आज काहीतरी निर्णय घेण्याचा दिवस आहे. आमेन. हालेलुया. निर्णय घ्या चांगले. पुढची गोष्ट, स्वतःला शिस्त लावा, चांगल्या रीतीनं शिस्त लावा, डिसिप्लिनमध्ये जीवन जगा, चांगल्या कृती करा. नुसता विश्वास बोलण्यातून दाखवू नका, कृती करा. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट की सातत्य ठेवा, निरंतर त्या गोष्टी करा. आमेन. या गोष्टींमध्ये आमची आध्यात्मिक वाढ आहे. बोलो येशू मसीह की